रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीसाठी राज्य सरकारचं निर्णायक पाऊल उचलण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र मोटर वाहन नियम कायद्यात मोठे बदल करण्यात आलेले आहेत। बदल प्रस्तावित आहेत। वाहन चालकांसाठी मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्याची तरतूद करण्यात आली आहे। राज्याच्या परिवहन आयुक्तांकडून प्रस्ताव गृह विभागाकडे सादर करण्यात आलाय। रिक्षा टॅक्सी चालकांना परवाना देताना वाहन चालकाचं मराठी भाषेचं ज्ञानही तपासलं जाणार आहे। तर रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीसाठी राज्य सरकारने एक निर्णायक पाऊल उचललंय। महाराष्ट्र मोटर वाहन नियम कायद्यात मोठे बदल प्रस्तावित आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय। आता एक मोठी बातमी समोर येतेय। आपण काही बातम्या पाहतोय की रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची केली आणि त्यासाठी आता निर्णायक पाऊल राज्य सरकारने उचललेलं आहे। काय नेमकी अपडेट आहे? आदित्य, आपण जर पाहिलं तर राज्यातील परिवहन जी सेवा आहे त्यामध्ये प्रवाशांची सुसंवाद राहावा यासाठी हे अधोरेखित करण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वाचं पाऊल घेतलेलं आहे। आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर जो कायदा आहे त्या कायद्यामध्येच थोडेफार बदल केले जाणार आहेत। आपण जर पाहिलं तर जो महाराष्ट्र मोटर वाहन नियम कायदा आहे त्याच्या नियमच्या 4, 78 आणि 85 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव हा तयार करण्यात आलाय आणि हा प्रस्ताव जो आहे तो गृह खात्याकडे पाठवण्यात आलेला आहे। आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे भाषेचं व्यावहारिक ज्ञान म्हणजे वर्किंग नॉलेज हे अनिवार्य करण्यासाठी तरतूद जी आहे ती या प्रस्तावामध्ये तयार करण्यात आली आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भात जो हा प्रस्ताव आहे तो गृह विभागाकडे सादर करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर जो मसुदा आणि अधिसूचना आहे ती काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। आपण सगळे अपडेट्स घेतोय, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद।